नमस्कार, DT न्यूज मराठीच्या या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे। मी आहे विलास झाडे। एक आगळी वेगळी बातमी गोर सेनेद्वारा आयोजित संभाजीनगरमध्ये बंजारा समाजाचा आरक्षणाच्या अनुषंगाने महामेळावा संपन्न झाला। या महामेळाव्याला संपूर्ण महाराष्ट्रातून गोर बंजारा समाजाचे अनेक विचारवंत, लेखक, डॉक्टर, वकील, उद्योजक आणि गोर सेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थिती होती। तसं बघितलं तर आरक्षणाचा विषय आता थंडबस्त्यात गेलेला आहे, पण गोर सेनेनं हा मेळावा आयोजित करून पुन्हा एकदा आरक्षणाच्या लढ्याला फुंकर घातली असून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या महामेळाव्यामुळे एक नवीन चेतना, एक नवीन अशी ऊर्जा निर्माण झालेली आहे। बंजारा म्हणून मागणी मागतो, मूळ आदिवासीचं आम्ही काही मागत नाही। आमचं जेवढं आरक्षण इकडे 3% आहे तेवढंच तुम्ही आम्हाला तिकडे द्या। मन अभिमान वाटायचं की 6 वर्ष में कमी जास्त 40-50 प्रश्न होतो मांडो आणि मन आनंद भी वाटायचा की उमार कर्तव्य तो मन काही कोई केअर गरज छे का केअर येते मग काय किदो कोणी 4 नवंबर ना मुख्यमंत्री मजबूर करण बैठक ले लगाया। अगस्त महीना में आंदोलन शुरुआत दिल्ली की की और बाद में कर्नाटक, मराठवाड़ा, मध्य प्रदेश, छत्तीसगढ़, तेलंगाना ये प्रत्येक ठिकाणी आरक्षण आंदोलन वेगवेगळे विषय चालू है। आणि 31 ऑगस्ट ते नोव्हेंबर जोपर्यंत बैठक भी तोपर्यंत 63 मोर्चा ये महाराष्ट्र में महाराष्ट्र राज्य रे वो प्रत्येक गोरमाटी में सलाम करू छू जे मोर्चा में रस्ता पाए वो प्रत्येक माथे में नमन करू छू जे तड़के में तपेते रे पानी में भिजाए थे जे कोणी आए उन विषय भी मन या तो दी शब्द म्हणूच लागे कि जे बीमार रहते वृद्ध रहते उन बात अपन समझ सकाचा। पण काही लोग वो मोर्चा टाइमिंग भी जर एसी जैसन घर बैठे हो तो तुम गोरमाटी छोका है गोरमाटी दिसाओ, गोरमाटी बोलो, अंजार गोरमाटी छो तो ये आंदोलन संपो कोणी उजी परत रस्ता चालू वेळ कधी गी कोणीचा सरकार लबाड 4 नोव्हेंबर सरकार दोषी पक्ष रो पक्ष विषय छे सरकार लबाड। आज 75 वर्ष हेगे આપણે एसटी मुद्दा चालू 4 नोव्हेंबर 3 महीना मुदत येती वो वसोदर दिले तो जानेवारी में संपत 4 नोव्हेंबर मीटिंग प्रोसिडिंग ये हिवाळी अधिवेशन रे 12 तारखेपर्यंत फायनल ही कोणी जन हिवाळी अधिवेशन में प्रश्न मांडो जन 4 नोव्हेंबर बैठकेर प्रोसिडिंग फायनल हिवाळी अधिवेशन में सरकार घोषणा की दो हम आयोग निमरेचा मोहन गया वो आयोगेर निमणूक घोषणा करना के पण मजबूर 20 मे न राज्यपाल वर्मा माननीय महामहिम वर्मा जी कन बैठक लगाए जन 20 तारखेचे बैठकवर मुद्दा काहीच हाई मग 16 तारखेन देमेलो जन 19 तारखेन जीआर निकलो 20 तारखेन प्रसिद्ध हो कि वो कमिटी रो एड्रेस काहीच और ऑफिस कतर रे और पगार कतरा रे और स्टाफ कतरा रे आणि वरून से आस्थापना कतर रे म्हणजे 20 तारखेपर्यंत वो कमिटी आयोग वासून ऑफिसच करून तरी सुद्धा वो अहवाल आहे कोणी तो आपण जोपर्यंत रस्ता उतरण आपण ताकद दिखाळा
तोपर्यंत हे शक्य वेगळे लागायचा आवाज केला जातो हे साल दरवाजा आपण मुंबईत साजरी करा. पण राज्य प्रमुख नेता धर्म पण वो आंदोलन शेवटे कड़ी कड़ी चूक वो जंगले में आग लागे तर चिमणी चोरची माहिती पाणी लेने प्रयत्न करते वो समय चिमणी तो म्हणा वो नेता म्हणा वो महाराजाला मोठा काही काही आहे. पण आज जरूर एक शब्द नाराजगी दुई व्यक्त करावा मंत्री आणि धर्मगुरु महाराज ये लोग एक शब्द नाराजगी मार्गी कि तब सरकार छो आणि तब सरकार नेता सरकार संकोच डरो छो तब सेवालाल महाराज भक्त वसंतराव नाईक अनुयायी जे ये महाराष्ट्र 14 साल राज्य किए वो जाते तम छो आणि तम चमको छो. अरे फेंको राजीनामा निकलो बाहर काम बाहर पड़ो તમારો સરકાર दूसरे सरकार में काय काम करो तो स्वतः गवर्नमेंट सरकार लाओ वक्त कसे महाराजावरून मी एक शब्द केला गादी तरी सांभाळो नाही तो आमदार तरी गादी कैसे साइन कर रहे हो और सभागृह में कहीं बोल रहे हो हमसे देख रहे थे जेदन हमारा मातो तमार पगे तक बंद रहेगा वो दन तक रहेगा भक्त छ तो महाराज छ आणि भक्त छ तो देव छ. वो मंदिर कोई पूजे नहीं जाता कोई भक्त जाएगा जे रे दिमाग जास्त मध्ये आप काही केस होईल कि आंधी चली थी तूफान आए थे आग लगी थी फिर कहाँ कैसे बुझ गई वो समझ में नहीं आया. पुन्हा एकदा हमारा आह्वान कि जागे हो लढो. धन्यवाद आमदार साहेब. एक आगमन एक मुद्दाम केलं की व्हॅलिडिटी मुद्दा म्हणून लढो दिवस माफक प्राण घातक हल्ला आहे. एसआयसी स्थापना है एसआयसी रद्द है वो एसआयसी परत स्थापन करे वासू आणि एसटी आरक्षण ले वासू प्रत्येक गोरमाटी रोडे उतरण आंदोलन करेन काय आखरीच मागणी करणं थांबू छु आणि सदस्य खूप खूप धन्यवाद देतो. संदेश मतदारसोबत पूर्ण ताकद देतो निस्वार्थ. हे आहे DTV न्यूज नेटवर्क आणि आपण बघत आहात DT न्यूज मराठी.